महाडच्या दुर्घटनेमध्ये मुंबईमधले सुनील बैकर, त्यांच्या पत्नी स्नेहा बैकर, स्नेहा यांच्या बहीण दीपाली आणि त्यांचा मुलगा अनिश हे बेपत्ता झाले। त्यांचं कुटुंब मुंबई सेंट्रलवरून महाडकडे निघालंय। बैकर कुटुंबाशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। महाड दुर्घटनेत स्नेहा बैकर आणि सुनील बैकर हे जे कुटुंब आहे आणि त्यांच्या सोबत काही नातेवाईक आहेत ते सध्या बेपत्ता आहेत आणि त्यांची जी इतर नातेवाईक आहेत त्यांचं जे मूळ कुटुंब आहे ते मुंबईत गिरगाव येथे राहतं ते सध्या आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, काही संपर्क होऊ शकलाय का? संपर्क तर नाही, आम्ही चौकशीला आम्ही इकडे तिकडे कॉन्टॅक्ट केलेले आहे, पण तिकडून सांगतात की शोधकार्य चालू आहे, पण अजून काही पत्ता लागलेला नाही एवढंच। बाकी आमचं संध्याकाळी 7-7:30ला काही कॉन्टॅक्ट झालेलं, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट झालेला नाही। कोण कोण आहे जे बेपत्ता आहेत त्याच्यामध्ये? माझा भाऊ सुनील महादेव बैकर, त्याची मिसेस स्नेहा बैकर आणि तिची मेवणी दीपाली। तुमचं काही बोलणं झालं आहे का? नाही, माझं काय नाही, कारण मी गिरगावमध्ये सदाशिव गळीत राहतो आणि इकडे सेंटर सिली माझ्या इकडे, त्यामुळे मला सकाळी न्यूजवरती समजलं। त्यानंतर मी जाऊन बघितलं आणि नंतर माझ्या याचा महेशचा फोन आला मला की मामा असं झालेलं आहे। सकाळी गाडी 4:30 वाजेपर्यंत येते, 4:30-5ला इथे बॉम्बे सेंटरला येते, पण आलेली नाही। मग मी गावी फोन केला की काय, गावावरून पण फोन आले, म्हटलं अजून आलेले नाही। मी विचारलं ट्रेनला बसले का, तर नाही बसला। मग बस आलेली नाही, इथे चौकशी आलो, इथे मी नोंदणी केली त्यांची नावं दिलं, माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला, म्हटलं इथे काय तुम्हाला माहिती पडलं मला कॉन्टॅक्ट करा। ते काय इथून पण काही सांगितलं नाही। बाकी मी सगळीकडे कॉल करत होतो, तिकडे फक्त सांगत होते की शोधकार्य। टीव्हीवरती नंबर आला होता, तिकडे पण मी कॉल केला, तर चालू आहे शोधकार्य। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।